नमस्कार मंडळी, मयुरीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवतोय आंबा पोळी। लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारी ही आंबा पोळी घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे। बघा, एकदम व्यवस्थित आलटून पलटून एकदम छान पद्धतीने सुकवलेली ही आंबा पोळी तयार करायला रायवळी आंबे घ्यायचे आहेत। मी इथे एक परातभर रायवळी आंबे जमवलेले आहेत। त्या रायवळी आंब्यांपासून आपण आंबा पोळी बनवणार आहोत। त्यासाठी सगळे रायवळी आंबे मी पाण्यात घातलेले आहेत। पाण्यात स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्यातला थोडासा चीक जो आहे तो सुद्धा काढून घ्यायचा आहे। सगळे आंबे स्वच्छ धुवून झाल्यावरती एक एक करून आपण आंब्याचा रस काढून घेणार आहोत। हातावरती थोडासा चोळून घ्यायचा आंबा किंवा तुम्ही दाबून सुद्धा घेऊ शकता, म्हणजे त्यातला जो रस आहे तो इझिली आपल्याला काढता येईल। तर व्यवस्थित हा असा पिळून आंब्याचा जो रस आहे तो आपल्याला एका टोपामध्ये जमा करून घ्यायचा आहे। तर मी इथे खूप जास्त आंबे वापरलेत म्हणून एका मोठ्या टोपामध्ये हा रस काढून घेते। रायवळी आंब्यांचा जो रस असतो तो पातळ असतो, हापूस आंब्यांचा केला तर घट्टसर असतो। तर सगळा रस जो आहे तो काढून मी एका टोपामध्ये घेतला आणि चुलीवरती हा टोप ठेवलेला आहे। आता ना फक्त एक उकळी येईपर्यंतच हा रसाला गरम करून घ्यायचे, खूप जास्त वेळ ठेवायचा नाहीये, फक्त उकळी काढून घ्यायची आहे। एक उकळी आल्याच्या नंतर चुलीवरून टोप उतरवून ठेवायचा आणि मिश्रण जे आहे हे आंबा पोळीसाठीचं ते थोडा वेळ थंड करून घ्यायचं आहे। ह्यात मी काहीही घातलेलं नाहीये, साखर देखील घातलेली नाहीये, फक्त आंब्याचा रस वापरलेला आहे। आंबे छान गोड असतील ना तर काहीच घालायची गरज नाही। हा रस चांगला थंड झाल्यावरती मी इथे पत्रावळी घेतलेली आहे। पत्रावळीला तेल लावून घेतले, तुम्ही ह्या स्टीलच्या ताटामध्ये सुद्धा करू शकता। तेल लावून घ्यायचं आणि रस थंड करून घ्यायचा। पत्रावळीवर घालत असाल तर, स्टीलच्या ताटात घालत असाल तर गरम असताना घातलात तरी सुद्धा चालेल। तर नाही का पसरट ठिकाणी ही ताटं ठेवायची आणि त्याच्यावरती हा रस घालायचा। रायवळी आंब्यांचा रस थोडासा पातळ असतो आणि त्याला सुकायला सुद्धा थोडेसे जास्त दिवस लागतात। तर इथे हा जो रस आहे तो मी 4 पत्रावळ्यांमध्ये व्यवस्थित घालून घेते। रस घालताना ना थोडा जाडसरच घालायचा, म्हणजे तो सुकून अजून पातळ होतो। पातळ लेयर लावायचा नाही, नाहीतर मग काढताना आपल्याला एकदम त्रासदायक होऊ शकतं। त्याच्यामुळे घालतानाच रस थोडा जास्त घालायचा, घट्टसर घालायचा आणि व्यवस्थित उन्हामध्ये, कडक उन्हामध्ये 1-2 दिवसामध्ये हे सुकून तयार होतात। पण जर ऊन तितकंसं जास्त नसेल तर जास्त दिवस लागतील। तर बघा, वरची बाजू व्यवस्थित सुकली गेली असेल ना तर सुरीच्या मदतीने ह्याच्या कडा ज्या आहेत त्या आधी मोकळ्या करून घ्यायच्या आणि मग हळूवारपणे हा जो साठ आहे तो एक बाजू जी आहे ती चांगली पलटून घ्यायची आणि मग पुन्हा उन्हामध्ये ठेवायचे, म्हणजे 1-2 दिवस अजून चांगले सुकले की ते जास्त काळ टिकतात। आता साठ आपण गरम करून ठेवलेला आहे, गरम करून घेतलेला होता। त्याचं कारण असं आहे की साठ जे आहेत ते जास्त काळ टिकतात आणि खुसखुशीत सुद्धा होतो साठ, म्हणून रसाला ना थोडं गरम करून घ्यायचं, त्याच्यामुळे पटकन साठ सुकायला मदत सुद्धा होते। आणि हा बघा, मस्त असा साठ इथे जो आहे तो मी हा पत्रावळीतून मोकळा करून घेते। व्यवस्थित असा हा साठ बनवून तयार झालेला आहे। बघा, मस्त आहे ना। तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल ना तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तुमच्याकडे सुद्धा रायवळी आंबे जर खूप प्रमाणात असतील तर अशा पद्धतीने तुम्ही त्याचे साठ म्हणजेच आंबा पोळी बनवून स्टोअर करून ठेवू शकता। मस्त आंबा पोळी करायची आणि आंब्याचा सीझन संपल्यावरती सुद्धा आपल्याला हे खाता येतात। तर हे मी अशा पद्धतीने पुन्हा एकदा सुकायला लावलेत आणि मस्त हे सुकून तयार झाले की छान प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरून ठेवायचे।